Hello everyone, welcome to all. Today we are going to learn Standard 5th नवोदय. Standard 5th नवोदय मधील आज आपण पाहणार आहे असाइनमेंट 5.2. असाइनमेंट 5.2 मध्ये डायजेस्ट 24 प्रमाणे जे न्यू क्वेश्चन आलेले आहेत ते न्यू क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ते न्यू क्वेश्चन आहे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 6. तर सुरू करूया क्वेश्चन 1. व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर विच डिवाइड्स 270 and 426 लिव्हिंग रिमाइंडर 6 इन ईच केस. आता या क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलेलं आहे व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर, कुठला असा मोठा नंबर आहे म्हणते विच डिवाइड्स, त्या नंबरने आपण 270ला आणि 426ला डिवाइड केल्यावर लिव्हिंग म्हणजे राहणे, रिमाइंडर म्हणजे शिल्लक राहतो म्हणते 6 इन ईच केस. या दोन्ही नंबरनी म्हणते खालीलपैकी असा कुठला नंबर आहे त्याला डिवाइड केल्यावर म्हणते 6 शिल्लक राहतात. आता या ठिकाणी ग्रेटेस्ट विचारलं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं ग्रेटेस्ट विचारलं तर आपल्याला दोन नंबरचा HCF काढायचा असतो. स्मॉलेस्ट विचारलं असेल तर आपण LCM काढत असतो. तर आपण 270 आणि 426 या दोन नंबरचा अगोदर HCF काढणार आहोत. 270 आणि 426. तर HCF काढताना आपल्याला या दोन्ही नंबरनी डिवाइड होणारा इथे प्राइम नंबर पाहिजे असतो. तर आता सुरुवातीला आपण टेबल आपल्याला माहिती नसेल तर आपण युनिट प्लेसचा नंबर बघायचा 0 आणि 6 हे दोन्ही नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणून 2 या प्राइम नंबरने याला डिवाइड करायचं. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10. डिवाइड आपल्याला या पद्धतीने करायचं असते. 270 डिवाइडेड बाय 2, 2 1 जा 2, 0 7, 2 6, 2 3 जा 6, 1 10, त्यानंतर 2 5 जा 10. याप्रमाणे आपण डिवाइड केलं 135 इथे आलेलं आहे. तर इथे आपण डायरेक्ट करूया 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 3 जा 6. तर त्यानंतर हे दोन नंबर आणखी कुठल्या टेबलमध्ये येतात ते आपल्याला बघावं लागेल. इथे युनिट प्लेसवर 5 आणि इथे 3 आहे. तर हे दोन नंबर 3च्या टेबलमध्ये येतात, म्हणजे 3 4 जा 12 आणि 1 शिल्लक राहतो. 3 5 जा 15, पुन्हा 3 7 जा 21, 3 1 जा 3. त्यानंतर 45 आणि 71 हे दोन नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे नाही, म्हणून ज्या ज्या नंबरने आपण डिवाइड केलेलं आहे त्या दोन नंबरचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा असतो. म्हणजे HCF इज इक्वल टू 2 इंटू 3, 2 3 जा 6. आता दिलेल्या ऑप्शनमध्ये आपल्याला 6 हा नंबर पाहायला मिळत नाही, तर 6च्या रेंजमध्ये येणारा आपण नंबर घ्यायचा, म्हणजे 6च्या टेबल तयार करून 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24. तर बघा इथे 6च्या रेंजमध्ये पहिला नंबर येतो 22. हा नंबर 6च्या टेबलमध्ये येत नाही. त्यानंतर 30 येतो, त्यानंतर 36 पण येतो. पण या दोन नंबरने जर आपण याला डिवाइड केलं तर रिमाइंडर 6 शिल्लक राहत नाही. जर आपण 12ने केलं तर रिमाइंडर 6 शिल्लक राहतो. तर आपण करून बघूया. 270ला 12ने डिवाइड करू. 270ला जर आपण जे उत्तर आलेलं आहे 12 त्याने जर आपण डिवाइड केलं तर 6 शिल्लक राहतात. तर 12 2 जा 24, 7 - 4 3, 2 - 2 0. नंतर 0 घेतल्यावर 12 2 जा पुन्हा 24, 30 - 24, 0तून 4 जात नाही म्हणून आपण इथं लोन घेणार आहे, इथं 10 करणार आहे आणि इथे 2 शिल्लक राहतो. लोन दिल्यावर इथे 1 दिल्यावर इथे 2 शिल्लक राहिला. तर 10 - 4 तर 6, 2 - 2 0. तर बघा इथे डिवाइड केल्यावर 6 शिल्लक राहतो. याला पण आपण 426ला पण 12ने डिवाइड केलं तर 6 शिल्लक राहतो. आणि इतर नंबरमध्ये 6 हा नंबर रिमाइंडर राहत नाही, म्हणजे 30ने जर त्याला डिवाइड केलं तर तो नंबर राहत नाही, ओन्ली 0 राहतो. कारण की बघा 3 9 जा 27 आणि 0 0 0. तर त्याचं राईट आन्सर आहे मग ऑप्शन ए, 12 इज द राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 576, म्हणजे 576. इफ देअर HCF इज 12 देन देअर LCM इज. आता इथे दोन नंबरचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लाय दिलेला आहे त्यांनी, म्हणते 576. इफ म्हणजे जर, देअर म्हणजे त्यांचा HCF जर आहे म्हणते 12 तर देन देअर LCM इज, त्यांचा LCM खालीलपैकी कुठला आहे. अगोदर इथे रायटिंग करून घेणार आहे. दोन नंबर आपल्याला माहीत नाही म्हणून आपण X × Y या दोन व्हेरिएबलचा यूज करणार आहे. या दोन नंबरचा HCF किती आहे म्हणतो 576, म्हणून 576 याप्रमाणे रायटिंग केलेलं आहे.
तर त्यांनी HCF दिलेला आहे, तो दिलेला आहे 12. तर आपल्याला फाइंड करायचा आहे LCM. तर तुम्हाला माहिती पाहिजे की HCF इंटू LCM जर केला तर आपल्याला त्या दोन नंबरचा मल्टिप्लाय मिळून जात असतो. म्हणून आपण जो HCF दिलेला आहे तो HCF आपण या ठिकाणी रायटिंग करणार आहे, म्हणजे 12 रायटिंग करणार आहे. आणि आपल्याला इथे त्यांनी LCM काढायला सांगितलं आहे, म्हणून LCM आपण जसंच्या तसं रायटिंग करणार आहे. त्यानंतर दिलेला नंबर जसाचा तसा. आता बघा LCM काढायचा, म्हणून LCM आपल्याला जसाचा तसा इथे रायटिंग करायचा आहे. त्यानंतर इथे हा 12 मल्टिप्लायमध्ये आहे, तर या साईडने आपण रायटिंग करायचं असेल तो डिव्हिजनमध्ये जातो, म्हणून 576 याप्रमाणे रायटिंग करायचं आहे. आणि तो डिवाइड 12 याप्रमाणे रायटिंग करत असतो. आणि त्यानंतर 12ने आपल्याला 576ला डिवाइड करायचं आहे. तर 576ला डिवाइड करताना 12 4 जा 48 याप्रमाणे रायटिंग करायचे. त्यानंतर 7 - 8 होत नाही, म्हणून इथे आपण 17 - 8 जर केले तर इथे 9 शिल्लक राहतात. 4 - 4 0, त्यानंतर 6, त्यानंतर 12 8 जा 96 याप्रमाणे तो नंबर आपण रायटिंग केलेला आहे. तर इथे आन्सर आलेला आहे 48. म्हणून LCM जो आलेला आहे आपला तो आलेला आहे 48. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए 48 इज राईट आन्सर. ओके, याप्रमाणे आपण असाइनमेंट 5.2 सॉल्व केलेला आहे.